नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी फिजिकल सायन्स या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा एम काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायला पाहिजे, याचा सिलेबस काय, कॉलेजेस कोणते, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे फिजिकल सायन्स, याच्यामध्ये ज्याही निर्जीव वस्तू असतात त्या विषयींचा अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. या विषयांमध्ये तुम्हाला बायोलॉजी बघायला भेटत नाही. याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स या विषयांचा समतोल अभ्यास म्हणजे बॅलन्स्ड जे असतं एज्युकेशन दिलं जातं. या तिन्ही विषयांचा अभ्यास तुम्हाला एकत्रित शिकवला जातो. म्हणजे जे निर्जीव वस्तू असतात त्यांच्या रिलेटेड तुम्हाला अभ्यास पाहायला मिळतो. बाकी या विषयाबद्दल पाहिलं म्हणजे जर आपण या कोर्स बद्दल पाहिलं मेनली, तर हा 3 वर्षाचा आहे, जो की रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला एक सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता आहे 12th पास आउट विथ मिनिमम 50% मार्क्स इन सायन्स स्ट्रीम. सायन्स मधून तुम्हाला 12वी पास आउट करावे लागेल, 50% मिनिमम मार्क्स घ्यावे लागतील. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस इतर प्रवर्गातून येत असाल, आरक्षित उमेदवार असाल, तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाते. हे कॉलेजवर आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार किंवा गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत त्यानुसार ही सूट दिली जाते. पण 12वी पास आउटच का लागतं, तर बघा, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून तुमची 12वी तरी कंप्लीट पाहिजे किंवा 10+2 तुमचं इक्विलंट डिप्लोमा तरी कंप्लीट असला पाहिजे. म्हणजे 12th पर्यंतचं इक्विलंट एज्युकेशन हे कंप्लीट करणं गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. याची ऍडमिशन प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन करता येते. जसं की मेरिट बेस आहे, एंट्रन्स एक्झाम बेस आहे. मेरिट बेस काय आहे, तर जेवढे जास्त तुम्ही 12वी मध्ये मार्क्स घेणार आहात त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेज मिळू शकतात. तसेच तुम्ही सीईटीची एक्झाम देत असाल तर त्या सीईटीच्या मार्कच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला चांगले कॉलेज मिळू शकते. हे तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. तुम्ही कॅपराऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. आता कॅपराऊंड काय माहित नसेल कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये मोठे भाऊ बंधू असतील किंवा बहीण असेल तर त्यांना विचारू शकता कॅपराऊंड थ्रू ऍडमिशन कसे केले जाते. खूप सोपी पद्धत आहे. तसेच एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन सुद्धा पाहायला भेटते. हे थोडे क्लिष्ट आहे, वेगळे असते. काय आहे तर बघा, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा टॉप कॉलेजेसमध्ये हा कोर्स करायचा असेल तर त्यांची कॉलेज स्तरावर ठेवलेली एक एक्झाम द्यावी लागते. आता ही एक्झाम मध्ये तुम्ही हायेस्ट कोर्स अचीव्ह केला, कोर्स जो आहे तो अचीव्ह केला, तर यानुसार तुम्हाला जे आहे स्कॉलरशिप जी आहे प्रदान केली जाते, म्हणजे दिली जाते. त्याचबरोबर तुमची जी फी असते त्याच्यामध्ये तुम्हाला सूट दिली जाते. पण जेवढा जास्त तुम्ही मार्क्स अचीव्ह कराल त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळते आणि त्या कॉलेजमध्ये तुमची सीट पण जी असते ती रिझर्व्ह राहते तुमच्या नावावर. त्याच्यामुळे जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहात, आता कॉलेजेसची लिस्ट पुढे पाहूया, पण जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करत आहात त्या कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारे ऍडमिशन दिले जाते हे तुम्ही सर्वप्रथम पाहायचे आहे, म्हणजे याच्याबद्दल रिसर्च करायची आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. सुरुवातीला मी सांगितलं तर रेग्युलर बेसिस हे काय असतं, तर बघा, हा कोर्स तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करून कॉलेजमध्ये रोज जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागतो. 3 वर्ष तुम्हाला कॉलेज करावे लागेल. मग तुमच्या घरापासून शहरामध्ये कॉलेज असेल तर तुम्हाला ऍक्च्युअली तिथे राहावे लागेल आणि हा कोर्स पूर्ण करावा लागेल. हा फक्त रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल आहे. बाकी आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कालावधी पाहतो याचा, तर 3 वर्षाचा कालावधी आहे. तुम्हाला याच्यामध्ये जी पद्धत पाहायला भेटते, म्हणजे जे ही सिलेबसची पद्धत आहे ती सेमिस्टर वाईज आहे. सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. तुम्हाला 6 सेमिस्टर असतात. सेमिस्टर नुसार तुमचा सिलेबस जो असते ते कॉलेज शिकवतं ऍज पर जे युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानुसार, रूल्स नुसार, जेवढेही त्यांचं शैक्षणिक किंवा वार्षिक शैक्षणिक गोष्टी असतात त्यानुसार तुम्हाला शिकवलं जातं. प्रत्येक विषय वेगवेगळे असतात, सेमिस्टर वाईज असतात. तुम्हाला ह्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, याच्या परीक्षा द्याव्या लागतात, प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतो, एक एक विषय क्लिअर करावे लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष म्हणजे ऍक्च्युअली 6 सेमिस्टर पूर्ण करतात, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. ते जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता कोणकोणत्या जॉब्स आहेत, कोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, ॲज वेल ॲज हायर एज्युकेशनच्या संधी कोणत्या किंवा सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत.
तर मित्रांनो आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. मेनली शहरामध्ये अर्बन एरियाज आहेत, अर्बन सिटीज मध्ये, जसं की मुंबईमध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आहे, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, तसंच सोमय्या कॉलेज ऑफ मुंबई आहे. त्याचबरोबर तिथे कॉमर्स त्यांच्या ॲज वेल एज सायन्सचे कॉलेज आहेत. इथे सुद्धा तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. बाकी जी लिस्ट आहे तुम्ही स्क्रीनवर पाहिलीच असेल. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही इतर युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमची इच्छा असेल, जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, तर तिथेही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज तिथेही अवेलेबल आहेत. पण लक्षात ठेवा तिथे एंट्रन्स एक्झाम असते ती देणे गरजेचे असते. हे एंट्रन्स एक्झाम तुम्ही ऑनलाईन पण देऊ शकता, ऑफलाईन पण. जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमच्या शहराच्या आजूबाजूला त्याचे सेंटर्स असतात, तिथे जाऊन सुद्धा एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. पण त्याच्यामध्ये हायर स्कोर अचीव्ह करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर या गोष्टी बघून जे आहे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता. मी हे सजेस्ट करेल की जेही कॉलेज जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे त्याची लिस्ट बनवा, टॉप 10 कॉलेजेस बनवा किंवा टॉप 5 बनवा. त्यानुसार त्यांचे रिव्ह्यूज पहा. तिथे जेही विद्यार्थी शिकले असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट घेण्याचा प्रयत्न करा, किंवा केवरा असेल, रेडिट असेल, अशा ठिकाणी जाऊन किंवा जेही कॉलेजेस आहेत त्यांचे जे मॅप असतील गुगल मॅपवर वगैरे त्यांचे रिव्ह्यूज पहा. त्यानुसार तुम्हाला कळेल की तिथे शिकवण्याची पद्धती चांगली आहे का. कॉलेज सिलेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. ते का आणि जर चुकीचे कॉलेज निवडले त्याचं नुकसान काय ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. बाकी याची ऍव्हरेज फी जर पाहिली तर ती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 लाख रुपये पूर्ण कोर्सची फी पाहायला भेटते. आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर पाहिलं तर ही फी स्लाइटली नाही, खूप जास्त हायर पाहायला भेटते. जसं की 5 ते 6 लाख, 7 ते 8 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यापेक्षाही हायर असू शकते. हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं आणि दरवर्षी हे फी स्ट्रक्चर चेंज होतं. त्याच्यामुळे याचा अपडेटेड व्हर्जन जर तुम्हाला रीड करायचं असेल आणि अधिक माहिती जर ऍडमिशन प्रोसेस किंवा कॉलेजेस किंवा सिलेबस बद्दल काही माहिती जे आपण इथं बोलत आहोत याच्याबद्दल अधिक माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की या कोर्समध्ये ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्हाला क्रोमॅटोग्राफी, प्रिन्सिपल्स ऑफ डिफरन्शियल मायग्रेशन, मोड्स ऑफ क्रोमॅटोग्राफी, एक्सपेरिमेंटल मॉडिफिकेशन्स, RF व्हॅल्यू, डिस्ट्रीब्युशन लॉ, डिटर्मिनेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन रेशो, बॅच एक्स्ट्रॅक्शन, कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन, तसेच इंग्लिश लँग्वेजेस, तसेच कोहेन्स अँड कोहेजन, एक्सपोजिटरी, त्याचबरोबर रायटिंग, फॉर्मल अँड इन्फॉर्मल रायटिंग, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात. इथे जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत मित्रांनो. तुम्हाला जर पूर्ण रीड करायचे असतील तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही इथेच रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये याचे मुख्य विषय दिलेले आहेत ते रीड करू शकता. पण ज्यावेळेस याच्यामध्ये आपण फोकस करतो आपल्याला बायोलॉजी सारखा विषय पाहायला भेटत नाही, कारण हे फिजिकल सायन्सचा कोर्स आहे. याच्यामध्ये मेनली केमिस्ट्री, मग केमिकल रिॲक्शन्स असतील, केमिकल बॉन्ड्स असतील त्याचा अभ्यास असेल, फिजिक्स असेल, फिजिक्सचे लॉ त्यांचा अभ्यास असतो, मॅथमॅटिक्सचे इक्वेशन्स, त्याचबरोबर अप्लाइड मॅथमॅटिक्स सारखे जेही इक्वेशन्स किंवा ते विषय असतात ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण जेही बेसिकली जे निर्जीव वस्तू असतात त्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये जे आहे पाहायला मिळतो, ज्याही वस्तू असतात त्या गोष्टींचा. तर मित्रांनो याच्याबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला रीड करायची असेल प्रॉपर एक्सप्लेनेशन सहित तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही हा कोर्स आता कंप्लीट केला आहे, 3 वर्ष तुम्ही पूर्ण केलेला आहे, डिग्रीचे सर्टिफिकेट आहे, तर पुढे तुम्ही काय केलं पाहिजे. तर 3 प्रकारच्या संधी आहेत. सर्वप्रथम हायर एज्युकेशन, हा BSc अंतर्गतला कोर्स आहे. त्याच्या पुढे तुम्ही MSc करू शकता, MCA करू शकता किंवा MBA पण करू शकता. मग ते कशात करू शकता, फिजिकल सायन्स असेल किंवा इतर विषयांमध्ये तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, जर तुम्हाला पॅरेंटची परमिशन आहे, शिकण्याची खूप इच्छा आहे, हायर स्किल्स अचीव्ह करायचे आहेत, पुढे हायर जॉब अचीव्ह करण्याचं स्वप्न आहे, फॉर एक्झाम्पल एखादे जॉब आहे तुम्हाला ते अचीव्ह करायचं स्वप्न आहे, ती फक्त समजा हायर एज्युकेशनच पॉसिबल आहे तर तुम्ही पुढे PhD रिसर्च करू शकता, PhD करू शकता, मास्टर्स करू शकता. हे कम्प्लिटली डिसिजन तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही हे फर्दर जे डिसिजन्स असतील फ्युचरचे ते नंतर तुम्ही घेऊ शकता, कारण तुम्ही हा डिग्री कोर्स कंप्लीट केल्यानंतर तेवढे तुम्ही कॅपेबल होता की तुम्ही डिसिजन स्वतः घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपेरेशन. तर बघा तुम्ही ऍक्च्युअली ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर व्हेरियस गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये जे आहे जॉबसाठी ऍक्च्युअली तिथं इलिजिबल होतात, तिथं डिग्रीची गरज असते. जसं की क्लास 1, क्लास 2च्या पोस्ट, मग त्याच्यामध्ये जिल्हा अधिकारी असेल किंवा UPSC मध्ये समजा IAS, IFS असेल किंवा रेल्वे बोर्ड मध्ये ज्या एक्झाम्स असतात
त्यासाठी डिग्रीची रिक्वायरमेंट असते. काही 12वीच्या बेसिसवर असतात ग्रुप सी आणि ग्रुप डी, पण डिग्रीच्या बेसिसवरच्या एक्झाम ज्या असतात त्या जर तुम्हाला द्यायच्या असतील तर ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही त्याचं प्रिपरेशन करू शकता. पण लक्षात ठेवा, त्याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे, याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे. शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला जर तुमचं गव्हर्नमेंट जॉब अचीव्ह करण्याचं जर तुमचं एम असेल तर तुम्हाला डिग्रीच्या शेवटच्या वर्षात किंवा सुरुवातीपासूनच या गोष्टींचा समतोल म्हणजे बॅलन्स घेऊन चालावं लागेल. तुम्हाला तुमची डिग्रीचे विषयही कंप्लीट करणं गरजेचं आहे, त्याची परीक्षा पास आउट होणं बी गरजेचं आहे आणि तुम्हाला थोडा थोडा अभ्यास जो आहे या गोष्टींचा सुद्धा ठेवायचा आहे. त्याचा सिलेबस वगैरे तुम्हाला जाणून घ्यावा लागेल. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब असतात तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये रिसर्च सायंटिस्ट, क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट, केमिकल रिसर्च सायंटिस्ट, फार्मासिस्ट, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब पाहायला मिळतात. आता हे जॉब काय आहेत तर ज्याही फार्मास्युटिकल फूड इंडस्ट्रीज आहेत, ज्याही वेगवेगळ्या मोठ्या टेक समजा ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत फार्मास्युटिकल सारख्या वगैरे, तर इथं रिसर्चर म्हणजे रिसर्च करणे एखाद्या गोष्टीवर, त्याचबरोबर समजा टेस्टर किंवा क्वालिटी मॅनेजर त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे टेस्ट करणं, अशा प्रकारचे जॉब रोल्स असतात. आता हे जॉब रोल जर तुम्हाला वाचायचे असतील, त्याचबरोबर यांचे ॲव्हरेज सॅलरी जर तुम्हाला रीड करायची असेल की तुम्हाला वर्षाला किंवा महिन्याला किती सॅलरी मिळू शकते, वर्षाला पॅकेज किती मिळू शकतं, याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तुम्ही रीड करू शकता. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, इथं जेही मी 3 संधी सांगितलेल्या आहेत, मग ते हायर एज्युकेशन असेल, गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉबचं सांगितलेलं असेल, तर लक्षात ठेवा या तुम्ही तेव्हा एक्झिक्यूट चांगल्या प्रकारे करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल. हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला चांगलं शिकणं, चांगल्या कॉलेजमधून शिकणं आणि मनापासून शिकणं गरजेचं आहे, कारण हा बेस असतो. जर हा बेस पक्का असेल तर तुम्ही अपर एज्युकेशनसाठी जे हायर एज्युकेशन आहे त्यासाठी जाऊ शकता, अदरवाईज तिथं तुम्ही कोलॅप्स कराल. तर शिकणं गरजेचं आहे. सेकंड, गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, तुमचं असं होऊ नये की डिग्रीचे विषय पण राहत आहेत आणि जॉबचं प्रिपरेशन करत आहात, तर तुम्हाला बॅलन्स घेऊन चालावं लागेल. गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करत असाल तर त्याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही याचा सिलेबस पाहाल तर कम्प्लिटली डिफरंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स हे विषय आहेत डिग्रीमध्ये, आणि गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन मध्ये तुम्हाला जे आहे समजा वेगवेगळे विषय पाहायला भेटतात, जसं मराठी व्याकरण असतं, तसेच समजा इंग्लिश, काही ठिकाणी समजा बोर्डच्या एक्झाम देत आहात तुम्ही रेल्वे बोर्डच्या वगैरे, किंवा तलाठी भरती सरळ सेवा देत आहात, ते इंग्लिशचे विषय पाहायला मिळतात. तसेच तुम्हाला भारतीय राज्यघटना जे आहे, आपले लॉज आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहायला भेटतात. तर त्याचा सिलेबस कम्प्लिटली वेगळा आहे, तुम्हाला ह्या गोष्टी घेऊन चालायच्या आहेत. बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी तर डिग्रीचा अभ्यास हे कंपल्सरी आहे, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू थ्रू तुम्हाला तिथे जॉबसाठी बोलवलं जातं, हायर केलं जातं. जर तुम्हाला तुमच्या डिग्रीच्या बेसिसवर प्रश्न विचारले आणि जर ते 0 आले तर तुम्हाला जॉब मिळणं सुद्धा अवघड आहे. असं समजू नका की डिग्री कंप्लीट केल्यानंतर इमिडिएटली जॉब मिळेल. डिग्री फक्त तुम्हाला पुढच्याला शो करते की तुमच्याकडे हे फॉलोइंग एज्युकेशन आहे, पण तुमच्याकडे स्किल्स आहेत की नाही हे तुम्हाला इंटरव्ह्यू मार्फत किंवा तुमच्याकडे स्किल्स आहेत ते तुम्ही दुसऱ्याला शो करून, जेही तुम्हाला विचारत आहेत, समजा क्वेश्चन्स विचारत आहेत केमिस्ट्री बद्दल, फिजिक्स बद्दल, हे तुम्ही तेव्हाच चांगल्या प्रकारे देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही सिरियसली या गोष्टींचा अभ्यास करत असाल तर. बाकी मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो ज्यांनी हा कोर्स डिसाईड केलेला आहे चूज करण्याचं. तर बघा, माझ्या सांगण्यावरून किंवा मी जे इथं जॉब सांगितलेले आहेत त्याच्यामधून इन्फ्लुअन्स होऊन हा कोर्स चूज करू नका. जर मी सांगितलेले जे विषय आहेत, जसं केमिस्ट्री आहे याच्यामध्ये, जसं फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, हे जर विषय तुम्हाला सोपे जात असतील, ज्या जॉब सांगितल्या त्यांची बी आवड असेल तुम्हाला, पण तुम्हाला विषय काढणं सर्वप्रथम जे आहे ते टास्क आहे. तुम्हाला हे डिग्रीमध्ये सर्व्हाइव्ह करणं जे आहे तो मोठा टास्क आहे, कारण विषय क्लिअर करावे लागतात. जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला सोपं जात असेल, तर या डिग्रीला तुम्ही ऍडमिशन घ्या. अदरवाईज तुमच्याकडे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बीएससी मध्ये आपली प्लेलिस्ट चेकआउट करू शकता सायन्सचे विद्यार्थी असाल तर. अदरवाईज मॅथ पण घेतलेले असेल 12वी मध्ये तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा जाऊ शकता, किंवा जर नीटची एक्झाम दिली तर पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, किंवा सीईटी दिली तरी पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, किंवा मॅनेजमेंटचे कोर्सेस तुम्ही करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी त्याचं नाहीये, केमिस्ट्री समजत नाहीये, फिजिक्स समजत नाहीये, मॅथमॅटिक्स तर एकदम 0 आहे, अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल या कोर्सकडे पाहायचं नाहीये, कारण हे विषय जे आहेत इथला कोर आहेत. या गोष्टींचा म्हणजे हे जे 3 विषय आहेत याचा बॅलन्सच त्याच्यामध्ये शिकवला जातो. म्हणून मोस्ट ऑफ जे सब्जेक्ट असतील ते तुम्हाला याच्यावरच डिपेंड पाहायला भेटतील, आणि यावरच ज्या असतील तुमच्या मेन एक्झाम होतात, प्रॅक्टिकल्स होतात. तुम्हाला ज्यावेळेस वायवा मध्ये विचारलं जाईल याचे प्रश्न, तर तुम्हाला तिथं उत्तर देता यायचं नाही, तुम्हाला तिथं मार्क्स कमी पडतील. ॲज वेल ॲज जो मिनिमम मार्किंगचा क्रायटेरिया असतो, समजा 80 मार्काची एक्झाम आहे तर मिनिमम 35 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील फॉर एक्झाम्पल, पण तेही पडायचे नाही, त्याच्यामुळे तुमचे विषय मागे राहतील. त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव येऊ शकतो, किंवा तुम्ही डिग्रीवरून दुसऱ्या डिग्रीवर शिफ्ट व्हाल, याच्यामध्ये तुमचा वेळ, तुमचा पैसा जाऊ शकतो. तर चूज वाईजली ऑलवेज, हे रिमेंबर दॅट.
लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट पॅरेंट्सनी लक्षात ठेवायचं आहे की जेही कॉलेज आहे, कॉलेजची हायर फी आहे म्हणून तिथे एज्युकेशन चांगलं आहे असं नाहीये. कॉलेजेस खूप कमी फी घेतात काही, पण तिथे एज्युकेशन क्वालिटीमध्ये असतं. तिथे लेक्चर्स होतात का, प्रॅक्टिकल्स होतात का, कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो, तिथून जे विद्यार्थी शिकून आलेले आहेत त्यांची कंडिशन काय आहे, ते काय बोलतात तिथल्या टीचर्स बद्दल, तिथल्या स्टाफ बद्दल, त्यांच्या बिहेवियर बद्दल, याही गोष्टी मॅटर करतात. कॉलेजमध्ये फक्त अभ्यासच नाही, एन्व्हायरमेंट सुद्धा मॅटर करतो. आजूबाजूला कशा प्रकारची व्यक्ती आहेत हे सुद्धा मॅटर करतं. लाईफ जी आहे ती स्पॉइल नाही झाली पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत मी तर इंटरनेटवर बोलू शकत नाही. पुन्हा विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, तुमची 12वी कंप्लीट झाली आहे तर ज्याही तुमच्या एक्झाम्स आहेत, तुम्ही नीटचा फॉर्म भरला असेल नीटची एक्झाम द्या, जेई देत असाल जेई द्या, ॲज वेल ॲज तुम्ही सीईटीचे फॉर्म्स भरा, सीईटीची एक्झाम द्या, जेणेकरून तुम्हाला इतरही तुमच्यासाठी ऑप्शन्स डिग्रीमध्ये ओपन होतील, वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील. काही ठिकाणी सीईटीचे मार्क्स बघितले जातात तर तुम्हाला त्याही डिग्रीला ऍडमिशन घेता येईल. आणि कॉलेज जे आहे ती वाईजली चूज करा. टॉप 5 कॉलेज जे आहेत त्यांची लिस्ट बनवा आणि त्यानुसार कॉलेज चूज करा. त्यांची फी दरवर्षी चेंज होते, त्याच्यामुळे करंट फी काय आहे, त्याचा सिलेबस काय, त्याचं कॉलेजमध्ये कशा प्रकारे शिकवलं जातं, सर्व जर तुम्हाला अतिरिक्त माहिती जी आपण इथं डिस्कस करत नाही ती जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये ती माहिती दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. बाकी या कोर्स बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर watching.